सो तू त्याकडे लक्ष दिलं नाहीस, पण कामावर याचा फरक पडला दिसतोय. स्टेट अवॉर्ड घेतलंय. दत्तगुरूंची कृपा आहे, सगळ्यांचं प्रेम आहे आणि घाशीराम कोतवालसारखं नाटक करतोय, एक सिनेमा करतोय, वेब सिरीज करतोय. आय एम हॅपी. नुकताच राज्य पुरस्कार मिळाला, यासाठी खूप अभिनंदन. आणि प्लीज त्याही विषयी शेअर कर आमच्याशी आज. रावरंभा या सिनेमासाठी मला मिळालं. जालिंदर ही भूमिका, निगेटिव्ह रोल होता आणि खरंच बऱ्याच वेळेला असं वाटतं ना, आपण एखाद्या कुठल्याही गोष्टी एखादी गोष्ट करताना आपण अपेक्षा ठेवतो आणि मग कधी कधी अशा गोष्टीतून आपल्याला काहीतरी मिळतं ज्याची आपण कधी विचारच केलेला नसतो. रावरंभा सिनेमा करताना मी काम केलं. आम्ही लॉकडाऊनमध्ये आम्ही केला होता तो सिनेमा. लॉकडाऊन जेव्हा संपत आलं होतं तेव्हा. आणि अर्थात खरं खोटं नाही बोलणार, पण सगळ्यांनाच पैशाची आर्थिक चणचण, कारण 2-2.5 वर्ष घरात बसून काढली होती, जी काय आपण काय म्हणतात बचत करतो. शेवटी किती म्हटलं तरी सगळं असं एक असा गाडा असा त्या गॅप नंतर एक सिनेमा करणं महत्त्वाचं होतं, कारण मला घर चालवायचं आहे. ऑब्व्हियसली नुसतं मी चांगला अभिनय, चांगले अवॉर्ड्स मिळून काही होत नाही. सो त्या काळात तो सिनेमा मी घेतला. निगेटिव्ह तर निगेटिव्ह काय असेल ते, आणि अर्थात कथा खूप छान होती. एकतर निगेटिव्ह करताना हा निर्णय घेण्याचं कारण त्याचा हिरो मी विचारलं, म्हणजे हिरो कोण आहे, कारण मार कोणाच्या हातून खातोय हे महत्त्वाचं. विलन कारण कोणीतरी लेच्या बिचा येईल आणि संध्याकाळला मारून जाईल असं नाही होणार ना. पण ओम भूतकर म्हटलं, अरे म्हटलं क्या बात आहे, माझा आवडता ॲक्टर आहे, सुंदर कमाल काम करतो. काही विचार न करता तो सिनेमा, अर्थात विचार करूनच, पण हे असं काहीतरी अवॉर्ड मिळेल, मग असं होईल तसं होईल असा विचार नव्हता. आणि म्हणतात अनपेक्षित देवारी पाऊस पाडला आणि आज पहिलं राज्य पुरस्कार माझ्या घरात, पहिल्यांदा बाई आमच्या घरी आलेत, त्यामुळे पहिलं आहे. त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि ग्रॅटिट्यूड युनिव्हर्स. थँक्यू.